आज राम मंदिरामध्ये उत्सव मूर्तीची शोभायात्रा निघणार असून महाराष्ट्रातील 26 पुजाऱ्यांचा समावेश यामध्ये आहे। 1:30 वाजता मंदिरात शोभायात्रा निघणार असून पुजाऱ्यांना ही तपासणी करूनच मंदिरामध्ये सोडण्यात येत आहे। तर आजच्या या पूजेचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलंय, ऐकूयात। मंगळवारपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या बुधवारच्या दिवशी 121 गुरुजी जे आहेत ते आता मंदिरामध्ये प्रवेश करतायत। सगळ्या 121 गुरुजींची चेकिंग जी आहे, आधार कार्ड चेक करून त्यांना व्यवस्थित चेकिंग करून आतमध्ये मंदिरामध्ये सोडण्याची प्रक्रिया जी आहे ती मंदिर परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत गुरुजी आहेत। गुरुजी, नेमकी काय आजचा विधी होणार आहे मंदिरामध्ये आपण चालला आहात, काय होणार आहे? आजचा जो विधी होणार आहे तो शोभायात्रेचा विधी होणार आहे। पूर्वी शोभायात्रा संपूर्ण नगरामधून निघणार होती, ग्राम प्रदक्षिणा असते मूर्तीची, उत्सव मूर्तीची, ती आज न होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतमधल्या बाजूलाच मंदिराला ती प्रदक्षिणा होणार आहे। तरी सर्व जे आतमध्ये जे भाविक आहेत तर त्या सर्वांनीच या औत्सविक वातावरणाचा, आनंदाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे। त्याप्रमाणे ती शोभायात्रा संक्षेप स्वरूपामध्ये होणार आहे आणि जी मोठी मूर्ती आहे ती मोठी मूर्ती घेऊन जाणं कठीण आहे, म्हणून उत्सव मूर्तीची शोभायात्रा होणार आहे। श्रीराम आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे, खूप आनंदाचा क्षण आहे आणि सगळेजण आम्ही आनंद घेतोय। सर्वांच्या वतीने आम्ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतोय, सुखमय जीवन आणि आनंद देवा। महाराष्ट्रामधून एकूण किती गुरुजी आहेत? 26 गुरुजी आले। 26 गुरुजी, 121 पैकी 26 गुरुजी हे जवळपास महाराष्ट्रातले आहेत। हो, निश्चित महाराष्ट्रासाठी तो अभिमानाची गोष्ट आहे, प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे। जय श्रीराम। तर आपण पाहिलं तर हे मंदिर आपल्याला दिसतंय पाठीमागे आणि याच मंदिरातून, या गेट मधून आता हे सगळे गुरुजी जे आहेत ते आतमध्ये निघालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी आहे ती आजची विधिवत पूजा जी आहे ती पार पडणार आहे। आणि नगर प्रदक्षिणा, जसे गुरुजींनी आता सांगितलं की नगर प्रदक्षिणा न्यासाने आणि ट्रस्टने दिलेल्या नियमांनुसार, त्यांनी जे काय आदेश दिले त्या आदेशानुसार जी आहे ती ही सगळी आता पार पडताना पाहायला मिळणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।